नांदेड उत्तर काँग्रेसच्या जिल्हा अध्यक्षपदी राजेश पावडे यांची नियुक्ती झाल्यानंतर कार्यकर्त्यांच्या वतीने काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये आतिषबाजी करत जल्लोष साजरा करण्यात आला। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले यांनी काल मुंबई येथे टिळक भवन दादर येथे पक्ष कार्यालयामध्ये मला नांदेड उत्तर काँग्रेसची जिम्मेदारी दिलेली आहे। आज दलित चळवळीचे ज्येष्ठ नेते सुरेशजी गायकवाड साहेब, प्रफुल्लजी सावंत, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस केदार सोळंके पाटील, आमचे अनुसूचित जाती विभागाचे सत्यपाल सावंत, इथं उपस्थित असलेले सर्व यांच्या उपस्थितीमध्ये आज मी नांदेड इथं आले असता पक्ष कार्यालयामध्ये आपले नवनिर्वाचित खासदार यांच्या निर्देशानुसार ते दिल्लीला अधिवेशनात गेले असल्यामुळे आणि दक्षिणचे आमदार आदरणीय हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर साहेब यांच्या घरी लग्न सोहळा असल्यामुळे ते आज येऊ शकले नाहीत आणि त्यांच्या परवानगीने मी आज इथं पदभार घेतला आहे। यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सत्तारभाईची शहर अध्यक्ष सत्तारभाई यांचीसुद्धा तब्येत बरोबर नसल्यामुळे ते सुद्धा नव्हते। मसूद सेठ, उपमहापौर शमीम अब्दुल्ला हे सुद्धा हजर होते। आणि सांगतो ना, हे आज मी ते पदभार घेतलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये महापालिका असोत आणि जिल्हा परिषद असोत, या महिन्या 2 महिन्यामध्ये निवडणुका लागणार आहेत आणि या निवडणुका लागल्यावर यावेळेस आपल्याला आम्हाला काय करायचं, नानाभाऊच्या निर्देशानुसार खासदार रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार सर्व आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण नांदेड उत्तरचे जेवढे तालुके आहेत, तालुका अध्यक्ष आहेत, या सर्वांची मी एक मीटिंग 2-3 दिवसात घेणार आहे। ही मीटिंग घेतल्यानंतर पुढील रूपरेषा जी आहे, आता शहरातला भाग असो उत्तरचा, मी माझ्या उत्तरच्या पुरतं बोलू इच्छितो। उत्तरमध्ये जे बी प्रभाग आहेत त्या प्रभागाचा असो विषय असो, पुन्हा जिल्हा परिषदच्या काही जे गट आहेत म्हणजे नांदेड उत्तरमधले जिल्हा परिषद गट असतील, पंचायत समिती गट असतील, या सर्वांचा मी गटनीय पूर्ण अभ्यास करून त्याचा पूर्ण अहवाल तयार करून प्रदेशाध्यक्ष साहेबाकडे मला सोपवायचा त्यांचा आदेश आहे। ते मी काम आणि उद्यापासून मी या कामाला 100% लागणार आहे। आणि आमचे जुने अध्यक्ष आदरणीय BR काका यांना प्रदेशवर जरी घेतला असेल त्यांचंसुद्धा मी मार्गदर्शन घेईल। त्यांचासुद्धा अनुभव आहे, त्या अनुभवाचा मी त्याचा फायदा घेऊन सर्वांना मिळून सर्व समाजातील कार्यकर्त्यांना घेऊन ज्येष्ठांचं मार्गदर्शन घेऊन पूर्ण काम चांगलं करायचं। आणि मी असं म्हणणार नाही की ठीक आहे आम्ही विधानसभेला हरलो असतील, कसं हरलो काय आता विश्लेषण जाण्यापेक्षा येणाऱ्या काळामध्ये आमचे नेते, काँग्रेसचे नेते महाराष्ट्राचे असतील, राहुल गांधीजी असतील, या सर्वांना मिळून आम्ही एक चांगल्या मनानं सगळा खूप जनता काँग्रेसच्या पाठीमागं आहे। आपल्या सर्वांना माहीत आहे की पाठीमागं जनता असून मतदान का होत नाही या गोष्टीचंही विश्लेषण आम्हाला करावं लागेल। या सगळ्या गोष्टी पाहत करते वेळेस उमेदवारसुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्हाला सक्षम उमेदवार, चांगले लोकप्रिय उमेदवार, ते महापालिकेचे असतील, जिल्हा परिषदेचे असतील, काम करणारे तळागाळातील उमेदवार, नुसतेच फार मोठे आहेत त्यांना असं चालणार नाही, तळागाळातले जे काम करणारे उमेदवार त्यांना प्राधान्य देऊन। आणि तुम्हाला एक सांगतो, आपले प्रदेशाध्यक्ष हे सुद्धा खडतर जीवनातून खडतर काम करून असे म्हणजे खूप मेहनत करून वर आलेले आणि काम करत असतात। त्याच्यामुळे लोकसभेला त्यांना चांगल्या जागा भेटल्या होत्या। विधानसभेचा तुम्हाला माहीतच आहे, येणाऱ्या काळात आपण चांगलं काम करू। जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी आणि भाजपकडे काँग्रेसचे बरेच कार्यकर्ते राष्ट्रवादी आणि भाजपकडे नाही, आता कसं आहे, सत्ताधारी ते लोक आहेत आणि सत्ताधारी असल्यामुळं काही लोक तिकडे तुम्हाला कोणी जातील कोणी येतील त्याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही। सत्ताधारी आहे तर कोणाला वाटते बाई काही कामं होतील, कोणाला वेगवेगळ्या त्याचे व्यवहार असतात आणि त्याचं काय जे आपले काँग्रेसचा जो वर्ग आहे तो बिलकुल काँग्रेसचा असो, काँग्रेसच्या पाठीमागं दलित लोक आहेत, मुस्लिम लोक आहेत, आपले उपंजी लोक सर्व मिळून आमचं काम चांगलं चालू आहे। आणि जे जातील सगळ्याच पक्षात तसं असते, तिकडचे इकडे जातात, इकडचे तिकडे जातात। स्थानिक स्वराज्य संस्था असोत, आमच्या
जिल्हा परिषद असतो, सगळ्या या याच्यामध्ये आमचं काम आम्ही बिलकुल उद्यापासून आम्ही पूर्ण